आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होईल। साधारण 3 दिवस नवीन खासदारांचा शपथविधी हा कार्यक्रम चालतो। आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार लोकसभेचे जे नवीन निवडून आले ते संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील। मूळ गांधी पुतळा, नंतर त्यांनी आता गांधींचा पुतळा हलवलाय तिथे जमतील आणि 240 खासदार एकत्र संसदेमध्ये प्रवेश करतील। आणि प्रवेश करताना प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असेल। 240 संविधानाच्या प्रती प्रत्येक खासदाराच्या हाती असतील आणि संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आम्ही आहोत हा संदेश घेऊन 240 खासदार हे संसदेमध्ये प्रवेश करतील। आता मोदी, शहा आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असतो। ज्या विरोधी पक्षाला गेल्या 10 वर्षांमध्ये चिरडण्याचा, दडपण्याचा प्रयत्न केला तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेमध्ये जातोय। मोदी आणि शहांसमोर 10 वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेता असेल आणि तो त्यांच्या समोर पहिला वाकार बसलेला असेल। काँग्रेसचे 100पेक्षा जास्त खासदार आम्ही सगळे मिळून 240, हे 240 चे 275 कधी होतील हे मोदी शहांना कळणार सुद्धा नाही। होईल ना, त्यात काय होईल की लोकशाही, संविधान या मार्गाने काही निवडी करायच्या असतात। ही काय त्यांच्यासारखी आमची ईस्ट इंडिया कंपनी नाही ना, कोणाला कधी नेमलं, बहुमत नसलं तरी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली। हे वायकरांना शपथ दिली नाही अशी असं आहे की बघा, या देशामध्ये जर कायदा असेल, संविधान असेल तर वायकरांना शपथ दिली जाणार नाही। अत्यंत घोळ घालून त्यांचा विजय जाहीर केलेला आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। अशा वेळेला आम्ही कळवलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि लोकसभा सचिवालयाला की अत्यंत वादग्रस्त पद्धतीने निकाल लावण्यात आलेला आहे। लोकांच्या मनात संशय आहे तर तुम्ही यांना शपथ देऊ नका। आता पाहूया कायद्याचं आणि किती पालन होत आहे ते। अशा वेळेस आपले 240 खासदार काय करतात पाहू ना। आता आम्ही पाहू, तर लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एकत्रित आवाज उठवून आता आवाज घुमणार ना। आता पार्लमेंटमध्ये मोदी शहांचा आवाज नाही चालणार, 240 इंडिया खासदारांचा आवाज चालणार। काल मुख्यमंत्र्यांनी काही भोंगा वाजवणाऱ्यांना बांबू लावला पाहिजे अशा पद्धतीचं अप्रत्यक्षपणे टीका आपल्यावरती केली। करू द्या ना, करू द्या। सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, बेकायदेशीर आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय। तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बोकांडी मोदी आणि शहांनी बसवलाय। बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाहीये। तो काढण्याचे ते प्रयत्न करतायत, त्याच्यामुळे त्यांना स्वप्न सुद्धा बांबू बांबू दिसतो, एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू। आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल हे लिहून घ्या। आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील। त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे। त्या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट्स आहेत असं म्हणतात ते, बरं का। आता या सगळ्या बाय प्रॉडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत। ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला गेलेल्या लोकसभेला तो कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी, की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत। तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस। विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, तर पुरवणी मागण्याच्या माध्यमातून महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी दिला जाईल अशी चिन्ह आहे।
महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक, दूध उत्पादक शेतकरी बरं का जो संघर्ष करतोय त्याला देण्याचा प्रयत्न करा. पुण्यामध्ये तेलंगणामध्ये सरकारनं शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी केलेली आहे. आमची मागणी आहे माननीय उद्धव साहेबांची, पुन्हा एकदा शिवसेनेची, या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का? बरं का, हे महायुतीच्या लोकांना हे टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा खोके तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करणार आहात की नाही? दूध उत्पादक, कांदा उत्पादक, सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहेत. याबद्दल जर मुख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल तर त्यांना बांबू घालू विधानसभेच्या. तर मुख्यमंत्री काल पुन्हा दिल्लीत जाऊन आले, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. ते त्यासाठीच गेले, तो बांबू गेलेला आहे लोकसभेचा निकालाचा, तर त्या बांबूचं काय करायचं त्यासाठी ते गेलेले. तो निघत नाही बांबू. पुण्यामध्ये आरोप झाले, व्हिडिओ व्हायरल झाले. बघा, हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं सध्याचं मुख्यमंत्री म्हणजे सरकार, हेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं. त्यांचं धोरण असं आहे, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, पुन्हा सत्ता. प्रत्येक निवडणूक हे त्या पैशाच्याच मोजमापानं करतायत. मग विधान परिषद असेल, शिक्षकांचे असेल, पदवीधरांचे असेल, माणसं आणि मतं विकत घ्यायची, हे त्यांचं धोरण आहे. त्यानुसार त्यांनी नथी वाटल्या असतील, साड्या वाटल्या असतील, अजून काय वाटलं असेल, पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून घेणार नाही विकण्यासाठी. या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये संदीप गोपाळराव गुळवे हे महाआघाडीचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार, हे प्रचंड मताधिक्याने पहिल्या फेरीमध्ये विजयी होतील. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या सर्व जागा, मुंबईमध्ये अनिल परब पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघात जमू अभ्यंकर, नाशिकमध्ये गुळवे पाटील, संदीप गोपाळराव गुळवे, आणि कोकणामध्ये रमेश कीर हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत आहेत. निवडणूक आयोगाला हे सगळं दिसत नाहीये का? व्हिडिओ व्हायरल होत आहे, लोक व्हिडिओ ट्विट करताय. निवडणूक आयोग का बरं याला काम? निवडणूक आयोग हा ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे, बरं का. ईस्ट इंडिया कंपनी गुजरात त्यांच्या नोकरीवर असल्यामुळे त्यांना हे दिसत नाही. थँक्यू. आपल्याही उमेदवारावर असे आरोप करू द्या ना. आम्ही का सत्तेत आहोत का? नाशिकला येऊन याच हॉटेलमध्ये काय चाललं होतं आपल्याला माहिती आहे. सर पुण्यामध्ये त्याच ड्रग्सच्या पैशातून सध्याच्या सरकारचे खिस्से भरले जात आहेत. वारंवार हे आम्ही आरोप नाही केले आणि पुरावे दिलेले आहेत. यांना पाठिंबा देणारे, यांना पाठबळ देणारे पोलीस, प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे समोर आलेलं आहे.